हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, म्हणजेच उपयोगी व उपद्रवी सूक्ष्मजीव. कॅन यू रिकॉल मधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, असे सजीव ज्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्यांचा आकार फार लहान असतो. व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे गुणधर्म काय? तर हे एकपेशीय किंवा बहुपेशीय सजीव असू शकतात, जे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही आणि बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. ते आपल्यासाठी उपयोगी सुद्धा ठरू शकतात, तर त्यांच्यापैकी काही आपल्यासाठी उपद्रवी सुद्धा ठरतात, ज्यांच्यामुळे आपल्याला आजार वगैरे होत असतो. हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स. मायक्रोब्सला कधी बघितलं आहे का? मायक्रोब्सला बघण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल? सो डेफिनेटली वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप. You are familiar with different types of microbes which are all around us but cannot be seen with our naked eyes. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवताली सगळीकडे सर्वत्र मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू अवर एव्हरीडे लाईफ. तर दैनंदिन जीवनाशी हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते कशा प्रकारे निगडीत आहेत. तर आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक अशा वस्तूंचं सेवन करतो की ज्यांना तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ दही तयार होण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज पडत असते. बरोबर. त्याचबरोबर जे अल्कोहोल वगैरे तयार होतात, हे अल्कोहोल सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फर्मेंटेशन प्रोसेसच्या माध्यमातून तयार होत असतात. त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. सुरुवात करूया युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल. लॅक्टोबॅसिलाई. स्मिअर ए ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट. तुम्हाला काय करायचं आहे? एका ग्लास स्लाइडवर, ही रेक्टँग्युलर ग्लास स्लाइड असते, या रेक्टँग्युलर ग्लास स्लाइडवर तुम्हाला एक थेंब ताकाचा ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर मिथिलीन ब्ल्यू नावाचं स्टेन, एक ड्रॉप टाकायचं आहे. मिथिलीन ब्ल्यू हा एक स्टेनिंग एजंट आहे. त्याच्यावर तुम्हाला एक कव्हर स्लिप जी आहे ती अशी झाकायची आहे. कव्हर स्लिप ही सुद्धा काचेची असते, अतिशय पातळ असते. तर आपण काय घेतलेलं आहे? ग्लास स्लाइडवर आपण ताकाचा थेंब ठेवलेला आहे. त्यात आपण मिथिलीन ब्ल्यू टाकलेला आहे एक थेंब. त्याच्यावर आपण कव्हर स्लिप ठेवलेली आहे. आणि आता हे जे स्मिअर आहे हे आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व द स्मिअर अंडर 10x ऑब्जेक्टिव्ह. 10x म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा असा मायक्रोस्कोप ज्याच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सची कॅपॅसिटी किती आहे? 10x. म्हणजे तो फक्त जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, जे काही असतील, त्यांना तो 10 पटीने वाढून दाखवू शकतो. ठीक आहे. ऑफ ए कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आपल्याला वापर करायचा यासाठी. अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह लेन्स. सुरुवातीला 10 टाइम्स त्या इमेजला मॅग्निफाय करणारं ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या अंडरमध्ये आपल्याला बघायचं आहे ही स्मिअर. त्यानंतर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती पॉवरफुल म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो आपल्याला 60 पटीने ती इमेज आपल्याला मॅग्निफाय करून दाखवेल, अशा मोर पॉवरफुल ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या अंडरमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड. जर आपण अशा प्रकारची अरेंजमेंट करू तर ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर 8.1 अशा प्रकारे आपल्याला रॉड शेपचे बॅक्टेरिया जे आहे ते आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. दे आर लॅक्टोबॅसिलाई. ते कोण आहेत? लॅक्टोबॅसिलाई, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. ते अतिशय लहान असतात आणि रेक्टँग्युलर त्यांचा आकार असतो. Lactobacilli are anaerobic bacteria, that is, they can produce energy without the use of oxygen. हे जे लॅक्टोबॅसिलाई आहेत हे anaerobic आहे, म्हणजे श्वसनासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाही, म्हणजेच अन्नातनं ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाही. विना श्वसन करणारे हे बॅक्टेरिया असतात. हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क. योगर्ट म्हणजे दही. कशा प्रकारे बनवलं जातं? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन धिस प्रोसेस. विद्यार्थ्यांनो, आपली आई किंवा घरची कुठली पण मोठी मंडळी जी आहे ती दहीचं विरजन घालत असते. यासंबंधी माहिती तुम्हाला असेलच. तर काय करते? त्यासाठी आधी दुधामध्ये, अगदी कोमट दुधामध्ये थोडं दही टाकत असते.
तर त्याच्यानंतर मग काही तासानंतर ते जे दूध आहे त्याचं परिवर्तन दह्यामध्ये होत असतं. तर नेमकी कुठली प्रक्रिया होत असते, कुठलं सायंटिफिक रिॲक्शन त्याच्यामध्ये होत असतं ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, द लॅक्टोबॅसिलाई कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क इनटू लॅक्टिक ऍसिड. हा फर्स्ट पॉइंट आहे. बघा, दूध जे आहे त्याच्यामध्ये लॅक्टोज शुगर असतं. दूध जे आहे चवीला गोड असतं, पण दुधाचं रूपांतर जेव्हा दह्यामध्ये होतं तेव्हा ते दही आपल्याला आंबट लागतं, बरोबर. तर दुधाला जो गोडपणा देण्याचं काम कोण करतं, तर लॅक्टोज शुगर. दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते आणि दह्यामध्ये असते लॅक्टिक ऍसिड, बरोबर. तर ते जे दह्यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलाई जे आहेत, जे बॅक्टेरियाज आहेत, ते दुधामध्ये एंटर झाल्यानंतर दुधामधल्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, लॅक्टिक ऍसिडमध्ये. याच प्रोसेसला आपण फर्मेंटेशन असे म्हणतो आणि म्हणूनच दह्याला आंबट अशी चव येत असते. दिस प्रोसेस इज कॉल्ड fermentation. As a result, the pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. याच्यामुळे काय होतं की पीएच जो आहे मिल्कचा म्हणजे ऍसिड वाढते आणि म्हणून पीएच कमी होतो आणि मग त्या मिल्कमधले जे प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट म्हणजे ते गोळा व्हायला लागतात. तुम्हाला गळे दिसत असतील त्या दह्यामध्ये तयार झालेले, ठीक आहे. तर ते काय आहेत, मिल्कचे प्रोटीन्स आहेत जे कोॲग्युलेट झालेले आहे किंवा गोळा झालेले आहेत. Thus, milk proteins are separated from other constituents of milk. आणि हे जे आता घट्ट आलेलं जे असेल, जे पदार्थ आहेत, मग ते गाळून घेतलं जातं, पाणी जे आहे ते बाहेर टाकून दिलं जातं. This is what happens when milk changes into yogurt. अशा प्रकारची प्रक्रिया होत असते जेव्हा मिल्कचं रूपांतर दह्यामध्ये होत असतं. म्हणजेच जसं आपण लॅक्टोबॅसिलाई त्या दुधामध्ये एंट्री होत असते त्यावेळेला दुधामध्ये असलेले जे प्रोटीन्स आहेत त्या दुधाची ऍसिडिटी वाढल्यामुळे ते प्रोटीन्स एकत्र यायला लागतात आणि इतर जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे मिल्कचे ते त्याच्यापासून वेगळे होतात, ठीक आहे. म्हणजे ते पाण्यासारखे जे पदार्थ आहेत ते वेगळे होतात आणि जे प्रोटीन्स आहेत ते वेगळे होतात आणि असा घट्ट असा पदार्थ तयार होतो ज्याला आपण दही म्हणतो. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सॉर टेस्ट. योगर्ट दह्याला एक पर्टिक्युलर आंबट अशी चव असते आणि ही चव कशामुळे असते, ड्यू टू लॅक्टिक ऍसिड. द लो पीएच डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालेलं आहे, ऍसिड तयार झालेलं आहे. ऍसिड तयार झाल्यामुळे पीएच डाऊन होत आणि त्याच्यामुळे पीएच जर डाऊन झाला तर मग काय होईल, हार्मफुल मायक्रोब्स जे आहेत ते नष्ट होतील. Use your brain power. Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? ज्या वेळेला आपल्याला पोटाशी संबंधी कुठला जर आजार असेल, जर इंडायजेशन झालेलं असेल किंवा पोटामध्ये काही दुखणं वगैरे असेल, अशा वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला ताक किंवा दही घेण्याचा सल्ला देतात. तर असं का, ठीक आहे, का बरं देतात, कारण की दही आणि ताकामध्ये युजफुल बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलाई असतात, जे आपली डायजेशनची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित करण्यात मदत करतात. समटाइम्स योगर्ट बिकम्स बिटर अँड फ्रॉथ्स अप. वाय डज दिस हॅपन? बरेच वेळेला जर ते दही खूप जुनं असेल तर जास्त प्रमाणात लॅक्टोबॅसिलाई तिथे मल्टिप्लाय होतात आणि ज्याच्यामुळे मग फ्रोदिंगची जी प्रोसेस आहे म्हणजे फेस येण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. जास्ती फर्मेंटेशन झाल्यामुळे योगर्टला कडू अशी चव येत असते. विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड ॲट होम बाय फर्मेंटेशन ऑफ क्रीम फ्रॉम द मिल्क. त्यानंतर योगर्ट पासून आणखी कुठकुठले पदार्थ तयार केले जातात, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण पनीर तयार करू शकतो, आपण श्रीखंड वगैरे तयार करू शकतो, असे अनेक पदार्थ आपण मिल्कच्या फर्मेंटेशनच्या माध्यमातून तयार करू शकतो. What is meant by probiotic, yogurt and other foodstuff that are popular nowadays? प्रोबायोटिक हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल कदाचित किंवा नसेलही ऐकला. तर ऍक्च्युली काय असं असतं की प्रोबायोटिक्स असे पर्टिक्युलर बॅक्टेरिया किंवा असे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण त्यांना एका टर्ममध्ये संबोधूया की ते युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे इडेबल फूड प्रोडक्ट्समध्ये टाकलं जातं, ॲडिशनली ॲड केले जातात, जेणेकरून त्या इडेबल फूड प्रोडक्ट्समध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढावी आणि
त्यांचं सेवन केल्यानंतर मग ते आपल्या डायजेस्टिव्ह प्रोसेसला नियमित किंवा चांगलं करतील, व्यवस्थित करतील, त्याच्याने आपलं डायजेशन सुधरेल आणि पोटासंबंधीचे जे आजार आहेत ते दूर होतील. युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई आर ॲडेड टू दिस इटेबल्स. तर या इटेबल्समध्ये जसं दही झालं, ताक झालं, फ्रूट ज्यूस झाले, ठीक आहे, इव्हन श्रीखंड वगैरे जे आपल्याला रेडीमेड मिळतं तर ते सुद्धा प्रोबायोटिक येतं. प्रोबायोटिक असेल याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये युजफुल मायक्रोब्स ॲडिशनली ॲड करण्यात आलेले आहे. सच इटेबल्स आर हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लोस्ट्रिडियम इन अलिमेंटरी कनाल अँड हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. तर असे जे ॲडिशनली ॲड केलेले जे युजफुल मायक्रोब्स आहेत हे ऍड केलेले जे इटेबल्स जेव्हा सेवन केलं जातं अशा इटेबल्सचं, तर ते पोटात गेल्यानंतर अलिमेंटरी कनालमध्ये असलेले जितके पण हार्मफुल बॅक्टेरिया असतील जे आपल्या डायजेशनशी निगडीत आहेत पण आपल्या डायजेशनला डिस्टर्ब करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्यांना हे जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नष्ट करतील. जसं क्लोस्ट्रिडियम आहे, ठीक आहे, त्यांना नष्ट करतील आणि आपली जी इम्युनिटी आहे त्याला इम्प्रूव्ह करतील. आणि म्हणूनच मार्केटमध्ये आजकाल प्रोबायोटिक प्रोडक्ट्सवर जास्ती भर दिलेला आहे. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. यांचे काय उपयोग आहे ते बघूया. व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. तर लॅक्टोबॅसिलायचा वापर करून आपल्याला इतके सगळे दिलेले सगळे खाद्यपदार्थ जे आहेत ते मिळवता येईल, ठीक आहे, किंवा बनवता येईल. सेकंड, लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडर, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. तर लॅक्टोबॅसिलायचं फर्मेंटेशन झाल्याने आपल्याला जास्ती प्रमाणात म्हणजे अगदी लार्ज स्केल म्हणजे जसं सेलिंगसाठी, मार्केट सेलिंगसाठी काही प्रोडक्शन आपण करू शकतो काही पदार्थांचे. सीडर झालं ज्याला आपण ऍपलचं फर्मेंटेड प्रोडक्ट आहे, ऍपल ज्यूसचं फर्मेंटेड प्रोडक्ट आहे हे. कोका झालं, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स, हे सगळं आपल्याला लॅक्टोबॅसिलायच्या फर्मेंटेशनच्या माध्यमातून मिळू शकतात, ठीक आहे. म्हणजे लोणची सुद्धा जी आहे, भाज्यांपासून जी लोणची तयार होते तर त्याच्यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशनचा उपयोग करून आपल्याला ती लोणची मिळते. थर्ड, लॅक्टोबॅसिलाई अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट. लॅक्टोबॅसिलाई आणि इतर सुद्धा काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचा वापर पोटासंबंधीचे जे आजार आहे तर ते आजार जे आहे ते कमी करण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळवण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई आणि इतर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. Fourth, lavender fodder offered to domestic cattle like cows and buffaloes is fodder fermented with the help of lactobacilli. जे डोमेस्टिक कॅटल्स असतात, काऊज, बफेलोज, यांना सुद्धा फर्मेंटेड फॉडर दिलं जातं आणि हे फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती लॅक्टोबॅसिलायच्या माध्यमातून घडवून आणली जाते. जो चारा दिला जातो त्याला फर्मेंट केलं जातं, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई ऍड केले जातात, ठीक आहे, जेणेकरून ते जे फॉडर आहे ते आणखी त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती जास्ती इन्क्रीज होते. Fifth, the lactobacilli fermentation process is used to make wine and some types of bread. फर्मेंटेशनची प्रोसेस, लॅक्टोबॅसिलायचं फर्मेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला वाईन आणि वेगवेगळे ब्रेड सुद्धा तयार करता येतात. मग आहे रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. रायझोबियम याला सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हटलेला. ऍक्च्युली हे युजफुल बॅक्टेरिया आहे. 8व्या वर्गात तुम्हाला हे होतं. नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करणारा हा बॅक्टेरिया आहे जो लेग्युमिनस प्लांटच्या रूट नोड्युल्समध्ये प्रेझेंट असतो. तो त्या लेग्युमिनस प्लांटला नायट्रोजन प्रोव्हाइड करतो इन द फॉर्म ऑफ वॉटर सॉल्युबल नायट्रोजिनस कंपाऊंड आणि त्याच्या बदल्यात त्या रायझोबियम बॅक्टेरियाला काय मिळतं तर त्याला शेल्टर आणि फूड मिळतं त्या लेग्युमिनस प्लांटच्या रूट्समध्ये. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहे हे लेग्युमिनस प्लांटच्या रूट नोड्युल्समध्ये प्रेझेंट राहतील, म्हणजेच त्यांना त्या झाडांपासून काय मिळत आहे, फूड आणि शेल्टर. आणि त्याच्या मोबदल्यात ते काय देतात त्या झाडांना, काय देत आहे तर नायट्रोजन फिक्स करून देत आहे. म्हणजे झाडं किंवा जी वनस्पती आहे नायट्रोजनला यूज करू शकतील अशा फॉर्ममध्ये नायट्रोजनला ते कन्वर्ट करतात आणि प्लांट्सला, ट्रीजला ते अवेलेबल करून देतात. तर हे जे
असोसिएशन आहे, म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया आणि ते लेग्युमिनस प्लांटचं जे असोसिएशन आहे ते म्युच्युअली एकमेकांना मदत करण्यासाठी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे असोसिएशन असतं ज्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम एकमेकांना मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या असोसिएशनला आपण सिम्बायोसिस म्हणतो किंवा सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतो. आणि म्हणूनच रायझोबियम बॅक्टेरियाला काय म्हटलेलं आहे इथे, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. म्हणजे तो वनस्पतींना मदत करतो आणि त्याच्या मोबदल्यात वनस्पतींच्या माध्यमातून सुद्धा त्याला काय मिळतं, फूड आणि शेल्टर असं मिळतं. तर हे जे असोसिएशन आहे हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे आणि म्हणून या बॅक्टेरियांना सिम्बायोटिक बॅक्टेरिया असे म्हटलेले आहे. टेक अ प्लांटलेट ऑफ फेन्युग्रीक. फेन्युग्रीक तुम्हाला माहिती आहे मेथी, ठीक आहे. छोटंसं रोपटं तुम्हाला ते घ्यायचं आहे. ग्राउंडनटचं घेऊ शकता और एनी अदर बीन अँड स्टरलाइज इट विथ अ 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. तुम्हाला काय करायचं आहे, फेनुग्रीकचं किंवा मग ग्राउंडनट म्हणजे भुईमुगाचं लहानसं रोप तुम्हाला घ्यायचं आहे किंवा एखाद्या कुठल्याही म्हणजे शेंगा येणाऱ्या कुठल्याही वनस्पतींचं तुम्हाला रोप घेता येईल. आणि मग तुम्हाला त्याला असं मातीमधनं बाहेर काढून त्याला स्टरलाइज करायचं, क्लीन करायचं आहे 3 to 5% solution of hydrogen peroxide. Afterwards, keep it in a 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. 4 ते 5 मिनिटाकरिता ते क्लीन किंवा स्टरलाइज केलेलं जे रोपट आहे त्याला तुम्हाला इथिल अल्कोहोलमध्ये 70% इथिल अल्कोहोलमध्ये 4 ते 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर. 5 मिनिटं झाली की ते रोप जे आहे ते घेऊन घ्यायचं आणि त्याला परत स्टराईल वॉटरने म्हणजे क्लीन डिस्टिल्ड वॉटरने त्याला क्लीन करायचं आहे. अँड टेक थिन सेक्शन्स ऑफ द रूट नोड्युल्स. मग तुम्हाला त्यांच्या रूट्समध्ये जे आहे लहान लहान गाठी दिसतील, त्या गाठी वेगळ्या करून त्या गाठ्यांचं तुम्हाला काय करायचं, सेक्शन्स घ्यायचे, काप घ्यायचे आहेत. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सेफ्रानिन फॉर 2 to 3 minutes. मग तुम्हाला ते जे तुम्ही काप केलेले असेल ते जे गाठी आहेत त्याचे तुम्हाला असं ब्लेडनी तुम्हाला चकत्या करायच्या आहेत आणि त्यातले चांगलं जे काप केलेलं असेल व्यवस्थित नीट आलेलं जे काप आहे त्याला तुम्हाला सेफ्रानिनमध्ये ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. प्लेस द स्टेन्ड सेक्शन ऑफ ऑन अ ग्लास लाईट. मग तुम्हाला आता सेफ्रानिनमध्ये ठेवल्यानंतर काय होईल, ते जे सेक्शन आहे त्याला ऑरेंज असा कलर येऊन जाईल, ठीक आहे, कारण की हे स्टेनिंग एजंट आहे काय सेफ्रानिन. तर मग त्या चकतीला म्हणा काय आलेलं असेल, असं कलर आलेला असेल तर त्याला आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ऑब्झर्व करायला सोपं जाईल आणि आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम दिसू शकतील. प्लेस द स्टेन्ड सेक्शन ऑन अ ग्लास लाईट. कव्हर इट विथ अ कव्हर स्लिप. ग्लास लाईटवर ठेवल्यानंतर त्या सेक्शनवरती तुम्हाला कव्हर स्लिप ठेवायची आहे. अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ती स्लाइड तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. द पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम आर द रायझोबियम बॅक्टेरिया. तुम्हाला पिंक झालेले, आपण सेफ्रानिनमध्ये टाकल्यानंतर ते मायक्रो ऑर्गॅनिझम स्टेन होतात, त्याच्यामुळे तुम्हाला पिंक रंगाचे रायझोबियम बॅक्टेरिया जे तुम्हाला दिसायला लागेल. नोट that we had to search for the root nodules of leguminous plant to obtain this bacteria. पण आपल्याला ही बॅक्टेरिया मिळवण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, ते जे आपण रोप घेतलं होतं, जे रोपटं आपण घेतलेलं होतं त्याच्या मुळांमध्ये गाठी आहेत का, गाठी असलेलंच रोपटं आपल्याला घ्यायचं आहे. त्या गाठ्यांचे मग आपल्याला सेक्शन्स किंवा काप करायचे आहेत. त्यांना मग स्टेन केल्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करायचं आहे. आर द रायझोबियम बॅसिला युजफुल टू दिस प्लांट्स ऑर हार्मफुल. आता हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे ते प्लांटसाठी युजफुल आहे किंवा हार्मफुल. विद्यार्थ्यांनो, हे मी तुम्हाला टॉपिक आपण जेव्हा सुरुवात केला ना रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हे जे बॅक्टेरिया आहे, जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे ते वनस्पतींसाठी नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करून देतात आणि म्हणूनच ते प्लांटसाठी युजफुल आहेत. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. इथे परत तुम्हाला माहिती दिलेली आहे ती आपण वाचून घेऊया. रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोड्यूल सप्लाय नायट्राइट्स अँड अमिनो ऍसिड्स टू दॅट प्लांट अँड इन एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इट. तर रायझोबियम जे आहे, ज्या पण वनस्पतींच्या म्हणजे शिंबाधारी ज्या वनस्पती ज्यांना शेंगा येतात अशा वनस्पतींच्या मुळांच्या गाठींमध्ये हे प्रेझेंट असतात. तर त्या वनस्पतींना ते नायट्राइट्स आणि अमिनो ऍसिड्स प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, हे जे नायट्राइट्स आणि हे जे अमिनो ऍसिड्स आहेत हे नायट्रोजनचे सोर्सेस आहेत. तर हे नायट्रोजन कंपाऊंड्स आहेत जे वॉटर सॉल्युबल असतात
ना, वनस्पती वायू रूपातील नायट्रोजनला ऍब्झॉर्ब करू शकत नाही. असं कुठलंही मेकॅनिझम वनस्पतींमध्ये प्रेझेंट नाही की ते वायू रूपातील नायट्रोजन वायू जे आहे ते वापरू शकतील. बरोबर. पण जर त्या नायट्रोजनचं रूपांतर वॉटर सॉल्युबल कंपाऊंड्समध्ये होत असेल तर मग वनस्पती ते वापरू शकतात आणि हे कार्य वनस्पतींसाठी रायझोबिया किंवा रायझोबियम बॅक्टेरिया करून देत असतात. तर ते नायट्रोजनचं रूपांतर करतात नायट्रेट्समध्ये, नायट्राइट्समध्ये आणि अमिनो ऍसिड्समध्ये, जेणेकरून वनस्पती त्यांचा वापर करू शकतील आणि त्याच्या मोबदल्यात आणि इन एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना वनस्पतींपासून राहायला शेल्टर मिळतं, सोबत त्यांना कार्बोहायड्रेट म्हणजे अन्नपदार्थ सुद्धा मिळतं. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. तर अशा प्रकारची जी रिलेशनशिप आहे ज्याच्यामध्ये दोन्ही ऑर्गॅनिझम एकमेकांना मदत करतात, दोघांना एकमेकांपासून मदत मिळत असते, तशा प्रकारच्या रिलेशनशिपला आपण सिम्बायोसिस म्हणतो. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजिनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. However, for this process of nitrogen fixation, they need leguminous plants like beans, sweet peas, soybean, etc. as host. ठीक आहे. तर रायझोबिया काय करतात? नायट्रोजनस कंपाऊंड्स तयार करतात फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ठीक आहे. पण यासाठी त्यांना लेग्युमिनस प्लांटचीच आवश्यकता असते, म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पतींची आवश्यकता असते, जसं बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज होस्ट. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds made available by रायझोबिया. आणि जे बीन्स आहेत, त्याची डाळी वगैरे जे शेंगा आहेत, त्यांच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असतं, कारण की प्रोटीन्सची निर्मिती कशापासून होत असते? अमिनो ऍसिड्स, आणि अमिनो ऍसिड्स कशापासून तयार होत असतात? नायट्रोजन पासून. ठीक आहे. आणि हे नायट्रोजनस कंपाऊंड्स कोण अवेलेबल करून देतं प्लांट्सला? रायझोबिया बॅक्टेरिया. After harvesting a leguminous crop, the leftover roots and other plants parts are deliberately dumped in farm soil to maintain its bacterial population. आता बघा, जेव्हा शेंगा येणारे वनस्पती ज्या पूर्णपणे मॅच्युअर्ड होतात, जेव्हा त्यांची कापणी केली जाते, पिकांची कापणी केली जाते, तेव्हा त्यांचे जे मुळा असतात आणि जे पण काही पार्ट्स असतात वनस्पतींचे, ते नुसते असे त्या शेतामध्ये डंप केले जातात, टाकून ठेवले जातात, जेणेकरून बॅक्टेरियल पॉप्युलेशन, त्यांच्या ज्या मुळांच्या गाठींमध्ये जे बॅक्टेरिया आहे त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते तिथे मेंटेन केलं जाईल, ते वाढेल आणि त्याच्यामुळे नायट्रोजनस कंपाऊंड्स मातीमध्ये रिलीज होतील आणि मातीची जी सुपीकता आहे, जी फर्टिलिटी आहे, ती इम्प्रूव्ह होईल. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers. आता जे रायझोबियम बॅक्टेरिया स्वतःच नायट्रोजनस कंपाऊंड्स रिलीज करत असल्यामुळे एक्स्ट्रा केमिकल फर्टिलायझर्स त्या मातीमध्ये ऍड करण्याची गरज पडत नाही आणि म्हणून याच्यावरचा खर्चही वाचतो आणि केमिकल फर्टिलायझर्समुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान सुद्धा होत नाही. अँड देअर बाय देअर ऍडव्हर्स इफेक्ट, म्हणजे त्यांच्यामुळे होणारे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे, जे वाईट परिणाम होणार होते मातीवर, ते सुद्धा होत नाही. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क्स ऑन द बेनिफिट ऑफ फार्मर्स. तर या रायझोबियम बॅक्टेरियामुळे म्हणजे केमिकल फर्टिलायझर्सचा जो खर्च येत होता फार्मर्सला तो सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर मातीची जी सुपीकता किंवा मातीचा जो कस कमी होणार होता तो सुद्धा आता होत नाही, म्हणजे मातीची जी गुणवत्ता आहे ती कमी होत नाही. या उलट मातीला फर्टिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात. अशा प्रकारे मदत फार्मर्सला या रायझोबियम बॅक्टेरियांची होत असते. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.